नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये. तर सुरुवातीलाच महाराष्ट्रातून सर्वात मोठी बातमी येत आहे. जर तुम्ही देखील राज्यात राहत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण हवामान खात्याने IMDने आज संपूर्ण राज्यात पावसाचा प्रचंड जोर असणार याचा अंदाज वर्तवलाय. इतर या 24 जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा देखील इशारा जारी करण्यात आलाय. यंदा मान्सून थोडा उशिरा आलाय. 15 दिवस तो अरबी समुद्रातच अडकून पडला होता. त्यामुळे आपल्या शेतकरी बांधवांच्या पेरण्या देखील रखडल्या होत्या. शेतकरी चिंतेत होता, पण आता चिंता देखील मिटलेली आहे. मान्सूनने अखेर वेग घेतला असून संपूर्ण महाराष्ट्राला झोडपून काढायला देखील सुरुवात केली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार 1 जुलैपर्यंत राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असून काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मित्रांनो, ही बातमी सविस्तर पाहण्यापूर्वी आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच तुम्ही आले असाल तर खाली लिहिलेल्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबा, कारण हवामानाचे असेच अगदी ताजे आणि महत्त्वाचे अपडेट्स रोज आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. चला तर मग जाणून घेऊया की हवामान खात्याने नक्की कोणत्या 24 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिलाय. हवामान खात्याच्या माहितीनुसार राज्यातील बहुतांश भागामध्ये पुढचे काही दिवस ढगाळ वातावरण राहील. यामध्ये प्रामुख्याने मुंबई, ठाणे, रायगड या किनारपट्टीच्या भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासोबतच पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, अहिल्यानगर सोबतच कोल्हापूर, सांगली, जळगाव, नंदुरबार, धुळे या जिल्ह्यामध्ये देखील पावसाचा जोर प्रचंड वाढणार असून मराठवाड्यामध्ये विदर्भाकडे मराठवाड्यातील बीड, परभणी व हिंगोली, नांदेड आणि जालना या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर विदर्भातील अमरावती, अकोला सोबतच वाशिम, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली आणि वर्धा या जिल्ह्यात सुद्धा हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा हा वर्तवण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे उद्यापासून पावसाचा जोर हा आणखी जास्त वाढण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली. अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि विशेषतः शेतकरी बांधवांनी विजा चमकत असताना झाडाखाली किंवा मोकळ्या मैदानात जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.